सकाळी सकाळी जीवाची बाजी लावून केळीचा घड आणत मनूने आम्हाला आमच्या आळशीपणाची जाणीव करून दिली. उन्हाने बाष्पीभवन झालेल्या पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आम्ही कलिंगडाचा फडशा पाडला. माझ्या फालतू बडबडीमुळे दुखत असलेलं मम्मीचं डोकं मीच दाबून देत होते. इकडे जिजू आणि भैया पुण्याला रिटर्न जाण्याची तयारी करत होते. मामाला लाडीगोडी लावत मनूने डझनभर चॉकलेट गोळा केली. मम्मीने ताजे ताजे शेतातील कांदे भरून दिले आणि जाता जाता दही साखर चारली आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. विट्यात पोहोचेपर्यंत सूर्य डोंगराआड गेला होता. तशी दीदीला चहाची तलब झाली म्हणून आम्ही चाय चुस्कीला थांबलो आणि खरंच तिथला गुळाचा चहा तर जबरदस्त होता. नंतर शेजारच्या सिरवी बेकरीत गेलो कारण जिजूंना खाजा हवा होता. तो घेऊन आम्ही पुढे निघालो. पुढे रहिमतपूरमध्ये एक स्टॉप घेतला. तिथे तर सगळे उसाचेच ट्रॅक्टर दिसत होते. शिरवळपासून पुढे खूप ट्रॅफिक होतं त्यामुळे आम्हाला